हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत साबुदाणे आणि भगरपासून पुऱ्या. त्याला लागणारे साहित्य: अर्धी वाटी मी साबुदाणा घेतला, अर्धी वाटी भगर घेतली, एक बटाटा उकडलेला, 1 चमचा जिरा, 1 चमचा मीठ तुमच्या चवीनुसार घ्या, 4 मिरच्या जाडसर तळल्या आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलं. अगोदर आपण आता साबुदाणा हा चांगला भाजून घेऊया. मंद गॅसवर भाजायचा आहे. जोपर्यंत साबुदाणा असा फुटत नाही, मस्तपैकी असा फुलतो, तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा आहे. आपला साबुदाणा भाजत आला हे कसं समजायचं की त्याचा आवाज येतो आणि याच्यासारखा फुटत राहतो, फुलतोय म्हणजे समजला. आता बघा साबुदाणा भाजला गेला. आता भगर पण तसंच 5 ते 7 मिनटं आपण भाजून घेऊ. तिचा कलर एकदम पांढरा होईल तोपर्यंत चांगला भाजून घेऊया. भगर पण मस्त मंद आचेवर भाजायचा. आता भगरही भाजली गेली. आता आपण साबुदाणा हा बारीक दळून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. मस्त बारीक दळून घ्यायचं आहे पूर्ण. आता लगेच भगरही आपण बारीक दळून घेऊया. ते पण एकदम बारीक दळून घेऊया. भगर दळली गेली. आता ते पण त्यात मिश्रण एकत्र करूया. याच्यात आपण आता जे मिरच्या दळल्या होत्या जाडसर, ते जिरा, चवीनुसार मीठ, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मिरची ही मी थोडीच टाकली कारण मी चटणी पण बनवली आहे. आता आपण जो बटाटा उकडलेला होता त्याला आपण चांगलं किसून घेऊया. आता सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊ आणि कणिक मळतो तसंच सेम थोडं कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाण्यामुळे मस्त कणिक हे छान मळलं जातं. मी थोडं कोमट पाणी घेतलं आणि त्याच्याने थोडं घालून मस्त कणिक मळून घेतली. आपण जसं पुऱ्यांचं कणिक मळतो ना, सेम तेच मळायचं. जेवढं आपण त्याला मिक्स करून मळणार तेवढं ते छान कणिक हे आपलं तयार होईल. पण साबुदाणाने भगर एकदम बारीक दळायचं, तेव्हा ह्या छान येतात. नाही तर थोडंसंही जाडसर राहिलं तर हे आपलं कणिक जे येते तयार होणार नाही. हे बघा छान झालं आपलं पुऱ्यांचं कणिक. आता मी यांना थोडंसं तेल लावून परत मस्त स्मूथ करून घेऊया. आता छोटे छोटे गोळे करून घेऊया अगोदर. हे बघा असे गोळे आपण छोटे छोटे करून घेऊया. आता मी हे लाटून घेईल. छोटे छोटे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही ठेवायची. साबुदाण्यामुळे ते थोडेसे तडे पडल्यासारखं पुऱ्या येत आहे. आपण हळूहळू हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. जास्त जोरात लाटायचं नाही. हलक्या हाताने ह्या पुऱ्या लाटून घेऊ. जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही. अशा आपण सर्व पुऱ्या अशा लाटून घेऊया. आपल्याला हातानेही दाबून पुऱ्या करता येतील, लाटण्याची पण गरज नाही. असं आपण वडे करतो ना, सेम तशा पद्धतीने मी हातानेही वडे हे काय म्हणतात पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. हे बघा आपण सर्व पुऱ्या मस्त लाटून घेतल्या. आता तेल गरम करून घेतलं कढईत. आता आपण ह्या पुऱ्या मंद आचेवर अगोदर तेल गरम करून घ्यायचं, मग गॅस कमी करून घ्यायचा आणि दोघं साईडने मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या. फुल गॅस करायचा नाही, एकदम कमी गॅसवर ह्या छान तळून घ्यायच्या. ह्या जरी दिसायला पुऱ्या आहेत पण चव एकदम छान आहे आणि क्रिस्पी अशा झालेल्या होत्या. चला तर मग आपण पुढच्या पण तळून घेऊया. अशा सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. मी तुम्हाला बोलली होती की मी हातावरही केलं पुऱ्या. सांगितलं मी हातानेही मस्त पुऱ्या अशा लावून तयार केल्या. बघा अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या. आता आपण ह्या सर्व पुऱ्या मस्त मंद आचेवर छानपैकी क्रिस्पी होईस्तोवर तळून घेऊ. ह्या पुऱ्या एकदम खायला क्रिस्पी लागतात. यांच्यासोबत खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी पण केली आहे, पण उपवासाची असल्यामुळे फक्त हिरवी मिरची टाकली आहे, पण टेस्टी लागत होते. तुम्हीही माझी रेसिपी आवडल्यास महाशिवरात्रीनिमित्त करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या मग सर्वांनी गरमागरम भगर आणि साबुदाण्याच्या पुऱ्या खायला. आणि मस्तपैकी ग्रीन चटणी तयार केली आहे मी त्याच्यासोबत. धन्यवाद.